नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. आज आहे 19 डिसेंबर 2025, वार आहे शुक्रवार. तर आज आलेले आहे वर्षातील शेवटची दर्शवेळा अमावस्या. तर अमावस्या ही आज पहाटे 5 वाजता सुरू झालेली असून ती उद्या 20 तारखेला 20 डिसेंबरला सकाळी 7:13 संपणार आहे. तर आज संपूर्ण दिवस अमावस्या असणार आहे आणि उद्या देखील संपूर्ण दिवस अमावस्या असणार आहे. कारण उद्या सकाळी 7:13 अमावस्या संपणार आहे, म्हणजेच उद्या ती सूर्याने बघितलेली अमावस्या असणार आहे आणि त्यामुळेच उद्याचा देखील संपूर्ण दिवस अमावस्या ही असणार आहे आणि हा दिवस मार्गशीर्ष महिन्यामध्ये येतो. तर आज किंवा उद्या आपल्याला या एका ठिकाणी आपल्या पितरांसाठी दिवा लावायचा आहे. त्यासोबतच काही सेवा देखील आपल्याला करायच्या आहे. तर कोणत्या सेवा करायच्या आहे आणि कोणत्या ठिकाणी आणि कशा प्रकारे आपल्याला दिवा लावायचा आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर आज वर्षातील शेवटची अमावस्या आहे आणि हा दिवस आपल्या पितरांसाठी समर्पित असतो. पितरांची सेवा करण्यासाठी असतो. त्यांचं पिंडदान, तर्पणविधी, पितरांच्या ज्या काही सेवा असतात, पितृस्तुती स्तोत्रम, पितृ अष्टकम, तर या सर्व सेवा या दिवशी आवर्जून कराव्या. ज्यांना आज करणं शक्य झालं नाही तर त्यांनी उद्या केल्या तरीही चालतील. आणि पितरांची सेवा ही अमावस्या कालावधीमध्येच करायची असते. मग यामध्ये तुम्ही घरावरून नारळाचा उतारा करू शकता. तुमच्या गाडीवरनं देखील नारळाचा उतारा करू शकता. तर हे तुम्ही आजच करावे. आज संध्याकाळी तुम्ही 6 ते 8 किंवा 10 वाजेपर्यंत देखील तुम्ही नारळाचा उतारा तुमच्या घरावरून किंवा गाडीवरून हा करू शकता. त्यासोबतच अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी सेवा देखील करायची असते. तसेच सकाळी सूर्याला अर्घ्य देखील अर्पण केले जाते. दर अमावस्येला आपले पितर हे आपल्या दरवाजाजवळ येतात आणि त्यामुळे त्यांच्यासाठी काही सेवा आपल्याला या दिवशी करायच्या असतात. त्यासोबतच संध्याकाळी दीपदान देखील करायचे असते. घरातील एखादा व्यक्ती जर गेला असेल आणि वर्षभर म्हणजेच एखादा व्यक्ती जर गेला तर तो वर्षभर त्याचा आत्मा हा आपल्या आजूबाजूला तो फिरत असतो आणि त्यानंतर तो पितृलोकामध्ये जातो 1 वर्षानंतर. त्यामुळे आपल्याला रोज आपल्या पितरांची सेवा करणं शक्य होत नाही. तर त्यासाठी जी महिन्याला अमावस्या येते तर त्या अमावस्याच्या दिवशी का होईना तुम्ही आवर्जून आपल्या पितरांसाठी सेवा करा, दान धर्म करा. तर आपल्याला संध्याकाळी आपण ज्या ठिकाणी पिण्याचे पाणी ठेवतो किंवा माठ ठेवतो तर त्या ठिकाणी आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तर या दिव्याचं तोंड हे दक्षिण दिशेला त्याची वात करून आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि दिव्याखाली काहीतरी आपल्याला ठेवायचं आहे. एखादा पान ठेवा किंवा थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. त्यासोबतच आपल्या घराच्या बाहेर कणकेचा एक दिवा आपल्याला लावायचा आहे किंवा साधाही लावू शकता, पण कणकेचा लावला तर अतिउत्तम. तर आपण जेव्हा घरामध्ये प्रवेश करतो तर आपली उजवी बाजू आणि घरातून बाहेर जातो तर आपली डावी बाजू, तर या ठिकाणी आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा आपल्याला कणकेचा लावायचा आहे. लावल्यानंतर आपल्याला पितृ अष्टकम आणि स्तुती स्तोत्रम याचे पठण करायचे आहे किंवा ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करू शकता. दिवा लावताना दिव्याखाली आपल्याला एखादं झाडाचं पान ठेवायचं आहे, डायरेक्ट जमिनीवर ठेवू नये. तसेच तुम्ही रोज देखील स्नान झाल्यानंतर देवपूजेआधी पितृस्तुती स्तोत्रमचे पठण देखील करू शकता दक्षिण दिशेला तोंड करून. आणि रोज शक्य नसेल तर तुम्ही अमावस्येच्या दिवशी देखील या सेवा आवर्जून कराव्या. त्यासोबतच जर तुमच्या घराजवळ पिंपळाचं झाड असेल तर त्या ठिकाणी देखील आपल्याला आज संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे. तर हा दिवा देखील तुम्ही कणकेचा किंवा साधा दिवा घेतला तरीही चालेल आणि या दिव्याची देखील वात ही दक्षिण दिशेला आपल्याला करायची आहे. पिंपळाच्या झाडामध्ये देखील भगवान विष्णू वास करत असतात आणि आपल्या पितरांना मुक्ती मिळावी, त्यांना जो काही त्रास होत आहे तर तो कमी व्हावा यासाठी पिंपळ वृक्षाजवळ आपल्याला दिवा लावायचा असतो. दिवा लावल्यानंतर ओम पितृदेवताय नमः या मंत्राचं पठण करायचं आहे. तसेच पिंपळाच्या झाडाला अमावस्याच्या दिवशी स्पर्श करू नये, तर लांबूनच आपल्याला जल अर्पण करायचं आहे. त्यासोबतच तुम्ही प्रदक्षिणा देखील घालू शकता, पण हात लावायचा नाही. दिवा लावताना दिव्यामध्ये तिळीचं तेल आपल्याला टाकायचं आहे किंवा साधंही तुम्ही टाकू शकता. तर या पद्धतीने आपल्याला दिवा हा लावायचा आहे. तसेच या दिवशी घरातील नकारात्मकता, दरिद्री, कटकट बाहेर काढण्यासाठी हा दिवस असतो आणि त्यामुळे ज्या गोष्टी तुम्हाला जमतील अमावस्येच्या दिवशी तर त्या तुम्ही या दिवशी करू शकता. यासोबतच दान धर्म देखील तुम्ही या दिवशी करू शकता.